नमस्कार. सर्व नागरिकांना त्यांचे स्वतःचे अधिकार काय आहेत हे माहीत व्हावे आणि म्हणूनच मी हा अगदी छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवत असते. कारण सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हायला पाहिजे म्हणून. आणि ही जाणीव करून देणं मला असं वाटतं एक नागरिक म्हणून माझंही कर्तव्य आहे. आणि त्यामुळेच मी जे काही छोटे छोटे हे इथे व्हिडिओ टाकते, शॉर्ट्स जे टाकते, जे कायदेविषयक आहेत ते तुम्ही तर पहाच, पण बाकी सगळ्यांनासुद्धा शेअर करा. कारण त्या लोकांनासुद्धा, त्या नागरिकांनासुद्धा त्यांचे काय हक्क आहेत रोजच्या जीवनातले हे कळेल. तर व्हिडिओ तुम्ही जेव्हा हे छोटे छोटे पाहता तेव्हा अगदी शेवटपर्यंत बघा आणि इतरांनाही शेअर करा. अर्थातच तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. त्याचप्रमाणे आणखीन काही माहिती हवी असेल, इतर कुठल्या कायद्याबद्दल माहिती हवी असेल तर मला नक्की कळवा. तर आता हे काही जे छोटे छोटे मुद्दे असतात, जसं आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जात आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याचदा असं होतं की त्या हॉटेलचा मालक किंवा वेटर तुम्हाला तिथे जर तुम्ही खायला प्यायला गेला असाल तरच तुम्हाला अलाउड करतो. अदरवाईज तुम्हाला वॉशरूमला वगैरे जाणं किंवा पाणी पिणं, पाणी देऊ शकतो परंतु वॉशरूमला वगैरे जाणं, ते यूज करणं हे मात्र तो देत नाही. असं बऱ्याचदा अनेक ठिकाणी घडतं. तर तुमचा तो हक्क आहे की तुम्ही तिथे मोफत पाणी पिणं आणि तिथलं वॉशरूमसुद्धा वापरणं. बऱ्याचदा आपण ट्रिपवर असतो आणि आपल्याला अनेकदा कुठेही सोय मिळत नाही. तर त्यावेळेला असं वाटतं की आपण ह्या हॉटेलमध्ये जावं, थोडंसं पाणी प्यावं आणि वॉशरूम यूज करावं. तर पहिली गोष्ट म्हणजे हे तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही कोणत्याही अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा गेल्यानंतर तुम्हाला हे अधिकार मिळतात का? तर त्याचं उत्तर आहे येस. हो, नक्कीच मिळतात. इंडियन सराईज ॲक्टप्रमाणे 1867 ह्या ॲक्टनुसार तुमचा हा अधिकार आहे की तुम्ही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता, मोफत पाणीही पिऊ शकता आणि मोफत त्यांचं वॉशरूम देखील तुम्ही वापरू शकता. त्यासाठी हॉटेल मालक जो असतो तो तुम्हाला अडवू शकत नाही किंवा त्याचे पैसेसुद्धा मागू नाही शकत. आणि त्यासाठी तुम्ही अगदी बिनधास्त कुठल्याही हॉटेलमध्ये या 2 गोष्टीसाठी जाऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिथे गेल्यानंतर कुठलीही आरेरावी न करता अगदी शांतपणे त्यांना रिक्वेस्ट करायची. ते नक्कीच तुम्हाला यूज करू देतील, ते तुम्हाला अडवणार नाहीत आणि त्याचे पैसेसुद्धा घेणार नाहीत. अशाच रील्ससाठी किंवा अशाच व्हिडिओजसाठी, शॉर्ट्ससाठी मला तुम्ही लाईकही करा, शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद.